फिदा मेरी जान बेपनाह लागला जे जे जांभया त्या दिया जेवायचा पता नाही मिळत ना, प्रॅक्टिस पण नाही मिळत, काय करू? मी जेवला तर मित्रांनो, आम्ही आता नाटकाची तयारी करत आहेत आणि हा शेखावत म्हणून बनलेला आहे. तर बघू शकता तुम्ही, पूर्ण टीम आहे. हो चालत ते. बाबा जेवण काय सांगता? हो. एक 2 व्हीलर, एक 4 व्हीलर. काय बाबा? वाहतुकांचे नियम ज्यांनी सादर केले ते रुपेश कडव आणि त्यांचे सहकारी कृपया लवकर मंचावरती यायचं आहे. हे लेका हे केला खाद्या. अभी यहाँ से एंगल लगेगा. ओके मित्रांनो, शेखावतचा लुक तयार झालेला आहे आणि थोडासा देशी बारीक केले त्यामुळे थोडासा गडबड झाले. थँक्यू. लग रहा है तो पहा कसा खूप शेखावत. मित्रांनो, आम्ही इथं आपल्या कार्यक्रमाच्या लोकेशनवर पोचलेले आहेत ना. गडबड काय झाले का, आमची प्रॅक्टिस नाही झालेली, त्याच्यात 2 कॅरेक्टर आमचे झाले कॅन्सल. तर आता आम्ही इथं असा थांबून ना विचार करता का काय लागला जे जे जांभया ना त्या दिया. जेवायचा पता नाही मिळत ना, प्रॅक्टिस पण नाही मिळत, काय करू? मी जेवला असं आहे. आमचा पुष्पा भाई झालाय तयार. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझा के. ये नारू है, नारू वारू लंगड्या दाखर. तीन तिथं मारेल. दिनेशरांकडे आहे पाहिजे. हाव मी टकल्या, हाव मी टकल्या. ते टकलावरचा एक केस करताना माझ्या उघड्या डोळ्यांनी मी पाहिला. काय चल बस. आता ते येतील ना. देवा 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 देवा. ए नरू वाडू. रक्षण करतो हे लेका हे केला खाद्या. पाणी नाही पड रगाव सरी माता पाणी पडो माता.
लुंगी डान्स लुंगी डान्स लुंगी डान्स हा देवा हा देवा हा हा हा. हो चालेल ते बाबा देवान काय सांगणार तर मित्रांनो आम्ही आता नाटकाची तयारी करत आहेत आणि हा शेखावत म्हणून बनलेला आहे. तर बघू शकता तुम्ही पूर्ण टीम आहे इकडे. आणि हा वैभव बघा, पुष्पराज आणि जे जे माहिती तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण दिसेलच. आपने नवीन गाडी घेतली, त्या गाडीला हार लावा. या बाय केशव, आपल्या ही नवीन बुलेट घेतली. आजपासून गाडीचा अख्खा हप्ता तुझ्यानं भरायचं ना, गाडी मी चालवी. काय चालेल चालेल. पुष्पा नाम सुनके फ्लावर समजा क्या? फ्लावर नहीं, फ्लाउट है, मैं टूटेगा नहीं साला. चल चल गाडीवर बस चल. काय रे काय तू तसा फोडला? आपल्या बुलेटचा आवाज आला असेल तो. बुलेटचा आवाज ना, तू पण गाडी बंद केल्यावर कसा आहे भुसा भाऊ, गाडी बंद केली तरी उड्या सुटेल आवाज असतो ना तो. हा बरोबर आहे, तुझा खरं आहे. पण केशव हा भुसा भाऊ, एक गोष्ट हा. चल. एक नरू वाढू कोण रे? आडोशाला तर जात ना, आडोशालाच बसा, नाही तर बसाल एखाद्याच्या उशाला म्हणजे झाला. निघता मिळता आमचा दोघांचा अथच मटका फटकन पटत. स्वर्गा म्हणे सगळं काय ते नाही. अरे प्रभात काळी टमरेला अशीच नाक रे. चल विलंब नको. होय टाकल्या थांब ना. होय टाकल्या. अरे हो ना, हो अहो मी टाकल्या. अरे ये टकलीवरचा एक एक केस गलताना मी ह्यात पाहिलाय. अरे पण जात कोणी टकल्या होत असं ते कारण हा, जाणून बुजून कोणी टकल्या होत असं. अरे संसाराचा व्याप, अनुवांशिकतेचा शाप ना, बायकोचा ताप, हे 3 स्तंभावरही टकलेपणाचा शिखर चढत असत. अरे कवा कवा वाटत मनाका टोपी घालावी, अरे पण घालावी का नाही घालावी यो मोठा सवाल आहे. कवा कवा वाटत ती लावावा टकलेला का नाही लावावा यो दुसरा मोठा सवाल आहे. हा पण अरे तर त्याच्यावर अजून याच्यापेक्षा मोठा सवाल आहे, केस उकलावं ते कसं उकलावं यो फार भयानक सवाल आहे. अरे असं एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात येत आहे. मन वैतागून जात, भांबावून जात. एकूच सवाल विचारायला वाटत होते निर्मात्यास, हे परमेश्वरा, अरे माझ्याच केस रोपणाच्या वेळी तू का एवढा निष्ठुर झालास? अरे मी त्याला बोललो, एखादा कडी कोपऱ्याला पडलेला एखादा केसाचा पुचका माझ्या माथी जर लादला असतास तर मीही दिसलो असतरी इतरांपेक्षा चांगला. पण नाही, एवढं करून सुद्धा बाकी फक्त 0. मग मी ठरवलं, थापावा लेप माथ्यावर अंड्याच्या बलकाचा, उडदाच्या डालीचा, कडुलिंबाच्या सालीचा की ते वडाच्या पारंबीचा. पण नाही, एवढं करून सुद्धा बाकी फक्त 0. मग उठलो, गेलो ताट मानेन समोरच्या केस कर्तनकाराकडे, घेतलं तिथलं धारधार शस्त्र आणि छाटून टाकले मस्तकावरील एक आणि एक केस आणि होऊन गेलो टाकल्या भवरसिंग शेखावत. अरे काय कराय भांडता सकाळीच? अरे तुम्हाला माहित आहे काय? अरे तू पुष्पा तुमच्याबद्दल काय काय सांगतो? ठेविली अनंती तैसेची राहावी, पारावर बसून लोकांची वाहने पाहावी. काय? अरे तुम्हाला सांगतो का शेकावाचा बसतो ना मार्केट डाऊन होईल. अरे पण कसा काय मला अरे त्यांनी नवीन बुलेट घेतले ना, ती पण करकरीत कोरी कट्ट. बुलेट घेतली? हो, थोडे मराठीत बोलाल का प्रभू? हो हो, सत्य आहे हे विधान. असत्य माझ्या मुखातून शोभेल का बरे? या प्रभू या. हा पकाशे, राम 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 राम. काय ना मग कोडा दौरा?
आमचे का क्या रे? तोंड गोड अरे ना त्या कशाला आपण एकदम मोठी उडी मारलाय ना म्हणजे काय आपल्या पोराला आपल्या नाही माझ्या पोराला हा, त्यात. माझ्या पोराला मी गाडी घेऊन दिली काय गाडी? म्हणतात ती फटफटी काय त्या चुलेट नाही काय त्या रे बुलेट अरे का त्या काय? बुलेट हा बुलेट घेतलाय ना हा. तेव्हा तुमचा त्वान गोड करायला तोंड गोड अरे वा 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 एक काय दोन घ्या दोन घ्या 3 घ्या अरे नको, आणि नको. बाबा जाम खर्च केला नको 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 दोन हा 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 हो का रे? का अरे वा वा. लगड्या आता मी शांत बसणार नाही, शांत बसायची मी संत हो का? आता खतरनाक काम करत ए बाबा हम्म. कोण पक्या काका आलाय का? हे बा ये पक्या काका त्यांचे पुष्पाला बुलेट घेऊन दिले. काय बुलेट? आता तू पण मला 50,000 रुपये दे. 50,000 हो मग ते कशाला रे? अरे गाडीचा डाऊन पेमेंट भरा आहे बाबा. पण देतोस का? अरे कशा दे अरे काय आपली पोरा एवढी पायपीट करतात ना कॉलेजात जात्यात हा? तर कॉलेजला थोडीशी काय स्टाईल मारायला पाहिजे का ना ए बघा तू गबस माझे पोराला काय द्यायचं ना ते मी ठरवीन समजलास तू मध्ये मध्ये बोलू नको बाबू अरे तू आमच्या 12वीला आहेस तुला उड्यातच काय ना ते गाडीची गरज आहे अरे कॉलेजात शिक कुठेतरी नोकरीला लाग त्याच्यानंतर घे ना एखादा होंडा बिरोंडा हा? अरे ए होंडा काय घेतोय काशा दादा अरे होंडा म्हणजे त्या पाण्याचा हंडा वाटते ते आईला. होंडा नको त्याला ना मस्तपैकी लाखाची गाडी दे काय ती एफझेड का आयझेड ए, तू आयजेड बिजेड इकडे करू नको समजलास ना चल चालू पडतो चल लवकर. अरे पण- होय यातला तू निघ पटकन अरे पण- अरे तू निघत चल चालू पड ना तुझा काय रे इकडे लंगड्या तू चल चल निघ पटकन अरे बाबू आम्ही जेव्हा चालत होतो ना तर अरे असं मोठं चरडेला भोग कसं पायात फाटेल चपला नाही बंड्या 3 दिवस एकच बंडी आम्ही घालत होतो अरे बाबा अरे पण जमाना गेला बाबा आता. तो जमाना आता गेला. आता तसा नाही राहिला. अरे कॉलेजला जा गाड्या हिडून तेव्हा जमाना काहीतरी इज्जत भेटेल तिकडे. बाबू गाडीची काय रे तुला गरज आहे एवढे लवकर हा? बाबा तू गाडी मला घेऊन देणार आहेस का? गाडी घेऊन देणार आहेस का एवढा मला सांग. जर तू गाडी घेऊन देणार नसेल तर उद्यापासून मी कॉलेज सोडलं आहे असं समज. अरे असं नको रे करू तुला गाडीच पाहिजे ना अरे बाबू तू शिकून ना मोठा साहेब होशील मी तुझ्यासाठी फार स्वप्न पाहिले तुला गाडीच पाहिजे ना पण शिकून मोठा साहेब यायचा हा चल मी तुला गाडी घेऊन जातो मी बापू इधर R15 हा आणि हा, एक मिनिट हा यागे हेल्मेट हा हेल्मेट नको बाबा मला. अरे हेल्मेट घालायचं असं त्याले का अरे बाबा मी हेल्मेट घालीन बरोबर पण हेल्मेट घालीन मग मला गावातली लोक पाहतील का? 3 लाखाच्या गाडीचा काय फायदा? हा? अरे तेव्हा बरोबर हे एक काम कर बाबा तू घरात जा. हा. मी जरा गावात चक्कर मारून येतो. चालेल ए बाबू लवकर ये हो घरा मी वाट पाहतो हो जा, जा, जा. अगं बाय माझा पिंट्या लवकर चल ना लवकर मना तुलपा आलाय दारूचा एखाद घोट पेली न तर काही न मारू. अरे कुठे ओढतोस मला मारू शिव 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 अनर्थ उघड्या नेत्राने अनर्थ भोगतोय मी. अरे कुठे या मैत्रीच्या जायत अडकलो मला वाटतं या पाशातून सुटका झालीच पाहिजे. नारू तुला यायचं आहे का मी दारू पिया? नाही मी या पापक शाळास बळी पडणार नाही. मग झालं आजपासून तू तुझ्या रस्त्याला मी माझ्या रस्त्याला. हो आई, मी मेहनत लुटला आई बा. सुटलो रे बाबा त्याचा आता मोकळं वाटतं पांढ ए दादा एकावर नवीन गाडी आहे आपली मागे नंबर प्लेट लाव गाडीची मागे माझी मागे नको करू. त्याच्यावर लिहा का बघतोस काय रागाने ओव्हरटेक केलाय वाघाने. हे वागा आज तो वाटतोस रे खरा वाघ हा? नवीन गाडी अभिनंदन काय मग गाडीची पार्टी नवीन गाडी पार्टीचं टाकलं पार्टी लागेल ना पार्टी पाहिजे. अरे पण ते चावी दे चावी दे अरे थांब ना म्हणजे अरे नवीन गाडी राऊंड मारला पाहिजे चावी दे चल बस गाडी बस तू पण बस ट्रिपल सीट बसला.
लायसन नाही साहेब. लायसन नाही, हेल्मेट नाही, ट्रिपल सीट, वरून गाडी फुल स्पीडला चालवतो होय. चला फाईन भरा फाईन. हो साहेब एक मिनिट जरा. गाडी आमची, रस्ता आमचा, गाव आमचा, तुम्ही कोण आम्हाला विचारणार? बरोबर आहे. तुमचा काका सभापती हे लावू का फोन? लावलं. कुठं फोन आहे? दोन मिनिटं. तुम्हाला आला का? अरे पुष्पा परत गाडी थांबवलीस? अर्थात फोन आलाय तुमच्या वहिनीचा, फोन आलाय सुकिवल्लीचा. हॅलो. हा हा. ए बघ, तुम्ही टेन्शन नको रे. पुष्पा भाऊ फोनवर बोलता बोलता पण गाडी चालवतो काय. चल बस. ट्रॅक्टर 10 रुपये आला, 10 रुपये आला. तेव्हाच मी सांगतो का दारू पियाची तर लिमिट मध्ये पियाची. कशी पियाची? लिमिट. हे कोण बरं? अरे कशाचा शिकावत नाही. हे आमचे दादा पुष्पा नाही. ऍक्सिडेंट वारो काय झाले? ऍक्सिडेंट झाला. अरे पण चुकी कोणाची आहे? अरे चुकी राहू दे, पण आपण या चिकित्सकांकडे घेऊन जाऊ. तू जा आपल्या बाबाला फोन कर. अरे अरे बरोबर. काय झालं? थांब थांब, काय झाला? हा? अरे काय ए, रक्त बांधून अरे शेकावत. चल चल पुढे ये. दवाखान्यात ए ए बाबू. अरे ए बाबू. अरे काय झालं यार? अरे अरे कोणी आहे का डॉक्टर? अरे ए बाबू हे उठ ना. अरे किती लागलं हो? अरे बाबूची कितीला डॉक्टर? अरे डॉक्टर साहेब पाहा ना माझ्या पोराला काय झालं. पाहा ना डॉक्टर, लवकर चेक करा ना. हॅलो, आपण बाळाची ओळख का? हो ओके. सगळं शरीराला काय लागलं नाही, खर्चटलेलं पण नाहीये, हा पण बहुतेक बऱ्याच भारवेगात असेल तो. हा मस्तकाला आणि डोक्याला बराच लागलाय, त्याच्यामुळे रक्तस्रावही बराच झालाय आणि इट्स नो मोर. मी काहीच करू शकत नाही आता. अरे देवा. अरे लेका, मी तुझ्या हातावरच अरे तू यात बदल नसला मला देवा. मी आता कोणाच्या आधारावर समजला. मित्रांनो, तुम्ही पाहता नाही काय परिस्थिती झाली. माझा एकुलता एक लेख होता. अरे तो अजून 12वीला शिक्षण घेत होता. त्याची अट्टाबाई मी त्याला गाडी घेत दिली. अरे त्याला कव्हा दारूचा व्यसन लागला आम्हाला तीर समजला. हेल्मेट येत होतो त्याला, मी त्याने हेल्मेट पण लिहिला घेतला. ट्रिपल सीट बसला, त्याचे लायसन पण लिहित. तुम्ही पाहता ना रे काय परिस्थिती आली माझ्यावर. तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे मित्रांनो, थांबवा. थांबवा कडे तरी थांबवा. थांबवा. अतिशय सुंदर हा ऍक्ट झालेला आहे. मनाला खिळवून ठेवणारा, वास्तव दाखवणारा हा ही नाटिका या ठिकाणी सादर केलेली आहे. हाच प्रश्न पालघर जिल्ह्यामध्ये सातत्याने आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो आहे. मित्र हो, वन्स मोर झाला पाहिजे, जोरदार.
महत्वाचे नियम ज्यांनी सादर केले ते रुपेश कडव आणि त्यांचे सहकारी कृपया लवकर मंचावरती यायचा आहे. आणि आपण जनतेला संदेश दिलेला आहे, तो संदेश अतिशय सुंदर जनसंवाद योजनेचं आमचं जे काही ब्रीद आहे, आमची जी काही अपेक्षा आहे, आमचं जे काही ते आपण या ठिकाणी घ्या. आपण त्यांना हेल्मेट पण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये देत आहोत. पुष्पगुच्छ, मोमेंटो आणि हेल्मेट, कृपया सगळ्यांनी हेल्मेटचा वापर करा हा संदेश देण्याचा या ठिकाणी प्रयत्न आहे. वाहतुकीचे नियम पाळा. जोरदार टाळ्या, कृपया जोरदार टाळ्या. यानंतर खूप सुंदर सुंदर कार्यक्रम होणार सुद्धा आहेत. त्यानंतर ज्या मुलीने अतिशय सुंदर गीत सादर केलेलं आहे. मित्रांनो, आपल्या नाटकामध्ये तुम्ही जो गाडीचा ॲक्सिडेंटचा सीन पाहिला असेल, कोणी त्या कार्यक्रमासाठी तिथे असतील उपस्थित तर त्यांनी तो गाडीचा ॲक्सिडेंटचा सीन पाहिला असेल. आणि ती गाडी दाखवण्यासाठी आम्ही जी मेहनत घेतो, एक ह्याची थर्माकोलची जी गाडी बनवतो आणि इकडे जे साहेब आपले हे प्रॉपर्टी तयार करतात. तर मित्रांनो बघा, म्हणजे किती मेहनत असते. थोडासा मोजका 5 सेकंदचा तो गाडीचा एक गरज होते आणि त्यासाठी हा पूर्ण एक अट्टाहास आहे, मेहनत आहे, खूप गोष्टी आहेत. तर ते व्हिज्युअल दाखवण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. साहेब हे सपोर्ट आहे गाडीचा पुष्पाचा. खालचे पाहत काय कवरचे पोरं हो, खतरनाक काम आहे. त्या दिसत 15 मिनिटाचा नाटक पण त्या किती नाचवित ना, त्या असं आहे काम. असं आहे ना. मिस्त्री हे मी इंजिनियर आहो. तर त्या कशी गाडी कशी वाटली तुम्हाला ते नाटकातली ॲक्सिडेंटचा, ते जरा कमेंट करून सांगा. टाईम भेटला तर आम्हाला. ओके. काम नाही करी काढी आता मी निघलो. आता जेजेकडे देतो. तूच कर नको मरस. जेजेबाई आमच्यासोबत आहेत. आमचा ट्रक तयार झालेला आहे बनवून आणि मला वाटतं 1-1.5-2 तास काम करून आणि अर्धा-1 तास कलरिंगचं काम करून ते पूर्ण केलेलं आहे आम्ही. आणि खूप मेहनत लागली. तर जेजेबाईकडून ऐकूया. तो खास ह्या ट्रकसाठी पेंटर म्हणून होता, काम करत होता. पेंटरचं तर माझं काही नाही, जेवढं अलिबाबा बोलायचे तेवढाच मी करायचा. कलर पण थोडा जास्ती झाला ना, काय ते असं नको करू तसं नको करू. 5 मिनिटाचा म्हणजे 5 मिनिटं नाही, फार 15 सेकंदाचा ॲक्सिडेंट आहे. ते एवढी मेहनत घेतली. अलिबाबा बोलला का 1.5-2 तास, पण मिनिमम 2.5 तास लागले असतील. यस. आणि मित्रांनो दाखवतो तुम्हाला मी पूर्ण जो ट्रक बनवून झालाय तो तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आपला खतरनाक काम झाला इथं. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसलाच असेल. आपला समीर भाई आहे आपल्यासोबत. समीर भाई पण लगड्याचा कॅरेक्टर एवढा उत्तम केलेले, त्याला ते पात्राला त्यांनी एवढा जबरदस्त न्याय दिलेले. म्हणजे लोकांच्या टाल्यांवरूनच आम्हाला समजलं ॲक्च्युली.